प्रभाग क्रमांक 15मध्ये आपण बघतोय रोज नवीन नवीन एक वेगवेगळे ट्विस्ट येतात आहे आणि आपल्याला माहीत आहे की प्रभाग क्रमांक 15मध्ये हा सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे निलेश दादा घुले हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. त्याचबरोबर संदीप दादा लोणकर हेही शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर सीमाताई घुले याही शिवसेनेच्या उमेदवार आहेत. एक वेगळा ट्विस्ट खरं तर राजश्रीताई तर अगोदरच शिवसैनिक आहेत. आपल्याला माहीत असेल की निलेश दादा घुले असतील हे गेल्या अनेक वर्षां किंवा सुधीर अण्णा घुले असतील त्यांच्या त्या मिसेस आहेत सीमाताई, गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे कामं करणारी ही सगळी मंडळी आहे. त्याशिवाय दुसरे सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते म्हणून संदीपदादा लोणकरांची साधारण या सगळ्या परिसरामध्ये ओळख आहे. आणि आज हे सर्वजण शिवसेनेकडून निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. आपण प्रथम दादाशी बोलू. दादा, काय भावना आहेत आज? कारण प्रभागामध्ये वातावरण सगळं वेगळं झालं आहे. म्हणजे काल परवा शिवसेनेच्या बाबतीत जे बोललं जात होतं की आता वेगळं वातावरण झालं आहे. काय भावना काय आहेत? खरं तर आज तुम्ही या प्रचाराच्या रॅलीमध्ये आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी मांजराई देवी मंदिरामध्ये मांजराई देवीचा आशीर्वाद घेऊन नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. आज जो जनसमुदाय या ठिकाणी आमच्यासोबत होता त्याच्यावरनं स्पष्ट संकेत आलेले आहेत की प्रभाग क्रमांक 15मध्ये हा शिवसेनेचे 4ही उमेदवार निवडून येणार आहेत. त्याचं कारणही तसं आहे, कारण संदीपदादा लोणकर, सीमाताई घुले, राजश्रीताई माने आणि मी गेले 15-20 वर्षापासून या संपूर्ण प्रभागामध्ये जनतेची सेवा करत आहोत. ज्या त्या माध्यमातून जनतेच्या ज्या काही समस्या आहेत, रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, पाण्याची समस्या असेल, त्या सर्व समस्या आम्ही सोडवत आलेलो आहे. आणि काम करणारी मंडळी आणि सर्वसामान्य घराण्यातली अतिशय उच्च शिक्षित अशी मंडळी सर्वच जण या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत. मला खात्री आहे की या प्रभागातली सर्वसामान्य जनता आम्हा सर्वांना शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला विजयी करतील. आता खरं सांगायचं म्हणजे रामराज्य आणण्यासाठी आम्ही धनुष्यबाण उचललेला आहे आणि धनुष्यबाणातनं ज्यावेळेस बाण सुटणार आहे तर तो तीर सुटल्यानंतर घड्याळाचे काटे मोडल्याशिवाय आणि कमळाचं देठ तोडल्याशिवाय राहणार नाही. विजय आमचाच आहे आणि पुढच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना ही खात्री पटलेली आहे की शिवसेनेचे 4ही उमेदवार या ठिकाणी विजयी होतील. धन्यवाद. दादा, आपण काय सांगाल? आता नारळ फोडला. खरं तर भारतीय जनता पार्टीचा यापूर्वी तुमच्या हस्तेच प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि तो आम्ही दाखवलेला आहे, त्याची बातमीही आम्ही केलेली आहे. आपण त्यावेळी बोललंही होतात की प्रामाणिकपणे काम करणार वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि आज तुम्ही डायरेक्ट मैदानामध्ये लढायला आलात. हे पहा, निश्चितपणाने मागील आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ याच मंदिरामध्ये याच जागेवर मी फोडला होता. त्यानंतर एक 2 ते 3 दिवसानंतर आम्हाला ज्यावेळेस सांगण्यात आलं होतं की तुमची उमेदवारी जवळपास तुम्ही फायनल असं प्रभागात चर्चा होती. उमेदवारी ही ज्या निकषांवर दिली जाईल ते निकषांमध्ये 100% मी बसत होतो. त्यामुळे निश्चितपणे मला खात्री होती. परंतु राजकारणामध्ये कसं असतं की तुम्ही चांगलं काम केलेलं सुद्धा कधी कधी आवडत नाही काही लोकांना. त्यामुळं तो निश्चितपणाने त्या सर्व गोष्टी गृहीत धरून त्या ठिकाणी माझी उमेदवारी काही राजकीय नेत्यांच्या स्वतःच्या हितासाठी असेल, काही त्यांची समीकरणं असतील त्याच्यासाठी असेल, ती डावलण्यात आली. असो, तो आता मी तो भाग आमचा बाजूला सोडलेला आहे. आज त्यानंतर एक 7-8 दिवस झाले आम्ही एक चांगलं गठबंधन तयार केलेलं आहे, एक चांगला पॅनल तयार केलेला आहे. त्यामध्ये दिलीप अण्णांचे चिरंजीव निलेशदादा असतील, आमच्या सुधीर अण्णांच्या सौभाग्यवती सीमाताई असतील, आमच्या विकीभाऊ मानेंच्या पत्नी राजश्रीताई असतील, मी स्वतः असेल, एक अतिशय बॅलन्स आणि अतिशय चांगल्या लोकांचा निवड करून आम्ही हे शिवसेनेचं पॅनल तयार केलं आहे. आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिंदेसाहेबांना लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून राज्यामध्ये ओळखलं जातं, त्यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना आली आणि त्या लाडकी बहीण योजना आल्यामुळं या राज्यामध्ये कोणालाही वाटलं नव्हतं ते सरकार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ते सरकार आलं. परंतु पुणे शहरामध्ये
भारतीय जनता पार्टीचा जो काही आत्ता एक जे राक्षसी बहुमत महानगरपालिकेत मिळालं आणि मिळणार असा जो विश्वास होता, त्या विश्वासामुळं काही चांगल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं, त्यापैकी मी एक आहे. परंतु भारतीय जनता पार्टी हे विसरली आणि या मतदारसंघाचे आमदार, माजी आमदार आणि ते नेते ते विसरले की ज्यांचे पाय घट्ट जमिनीमध्ये रोवलेले असतात किंवा त्यांचे पाय जनतेमध्ये आहेत. आम्ही जनतेत काम करणारे लोक आहेत, फुकट अण्णा करत मागे फिरणारे नाही आहेत. त्यामुळं त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की ही लोकं जनतेतली आहेत, जनतेतल्या लोकांना कुणीही हलवू शकत नाही. हा क्लिअर मेसेज मी त्यांना देतो. निश्चितपणाने येत्या 15 तारखेला मतदार राजा या मांजरे असेल, केशवनगर असेल, 17.5 नळी असेल, शेवाळवाडी असेल, इथला मतदार राजा चांगल्या मताधिक्याने आम्ही चारही उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून देईल. आणि एक जनतेमध्ये असणाऱ्या लोकांची ताकद काय असते, आमचे सुधीर अण्णासोबत आहेत, काय ताकद असते हे निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांना जे आमच्या समोर उभे आहेत त्यांना दाखवून देऊ की एकत्रपणे काम केल्यानं आणि जनतेमध्ये प्रामाणिक सेवा करणारे निष्ठावंत लोक, जनतेशी निष्ठा ठेवणाऱ्या लोकांचा परिणाम हा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विजयामध्ये होणार. निश्चितपणे आम्ही विजयी होऊ आणि मी तुम्हाला शब्द देतो या निमित्ताने की आमच्या विजय रॅलीचं कव्हरेज तुम्हीच करावं. धन्यवाद.